प्रभू येशूच्या प्रेमळ नावात आपणा सर्वांना सलाम. आजचा दिवस आशीर्वादाचा जाओ. प्रियांनो, आजचं वचन आहे आम्हासाठी योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 6वं वचन. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग या शब्दावर आपण थोडा वेळ विचार करूया. ख्रिस्ती जीवनाच्या मार्गावर आम्हा पुढे 2 रस्ते आहेत. ह्याविषयी मत्तयाच्या पुस्तकात 7वा अध्याय 13व आणि 14वं वचन आम्हाला प्रभू सांगत आहे त्याद्वारे की अरुंद दरवाजाने आत जा, त्यामुळे सार्वकालिक जीवन मिळेल. नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, त्यातून जाणारे पुष्कळ आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा हा अरुंद आहे आणि मार्ग संकोचित आहे, त्यातून जाणारे फार थोडके लोक आहेत. तिथे गर्दी नाही. प्रियांनो, आपण जर दर रविवारी चर्चला जात असू, बायबल वाचित असू, प्रार्थना करत असू, पण चर्च सुटल्यावर जर आपण जगी गोष्टीत रमत असू, तर आपण निश्चितच रुंद मार्गाने जात आहोत याचा विचार करा. कारण आम्ही मार्ग चुकवणाऱ्या पुष्कळ गोष्टी या जगात आहेत हे आम्हास ठाऊक आहे, ज्या आमचे लक्ष बहकवू शकतात. शैतान याचीच वाट पाहत असतो की आम्ही कधी सत्याचा मार्ग सोडून जगाच्या रुंद मार्गात प्रवेश करतो. तो मोहात टाकतो, आम्हाला फसवतो, तो जाळं फेकतो, जिवंत वचनाचा आधार घेऊन आम्हाला फसवितो. प्रियांनो, शैतानाने येशूची परीक्षा घेतली तेव्हा वचनाद्वारेच मोहात अडकविण्याचा प्रयत्न केला, पण येशूने त्याला पवित्र वचनाने पळवून लावले. तो निराश झाला व निघून गेला. म्हणून नेहमी येशूच्या सत्य मार्गात अरुंद जरी असला, संकोचित जरी असला, तरी त्याच मार्गाने चाला, तरच सार्वकालिक जीवन आम्हास मिळेल. कारण प्रभू म्हणतो, ज्यांना जीवनाचा मार्ग सापडतो ते थोडके आहेत. काय आपण या थोडक्या लोकात आणि जीवनाच्या अरुंद मार्गात सापडणार आहोत काय प्रभूला? विचार करा. धन्यवाद. थँक्यू.